मोठी फॅमिली आहे सगळी. मला सांगा, जल कुंभाला आला कसं वाटतंय? मी आज खरं तर पहिल्यांदा आले, खूप छान वाटतं. मला असं वाटतं की स्वतः देवीनेच मला बोलवलेलं आहे. मी नेहमी सिव्हिल देवीला जाते, आज प्रत्यक्षात हे जलपूजन जे आहे, आज मी चांगलं वाटलं मला हे खूप. आणि आपल्या सोलापुरात हे असं पण घडतं हे खूप छान वाटलं मला. आणि आधीपासून सिव्हिल महालक्ष्मीला दादा दरवर्षी जातात. मला सांगा ताई, कसं वाटतं इकडं वातावरण? खूपच सुंदर उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अगदी सवासण्यांच्या या ठिकाणी उत्सव सुरू आहे. आई महालक्ष्मीच्या कृपेने सर्व सोलापूर वासियांचं सर्व इच्छा मनोरथ पूर्ण व्हावं, सर्वांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर भरभराट राहो असं लक्ष्मीचरणी प्रार्थना करते. सुंदर वातावरणामध्ये हा उत्सव देखील सुरू आहे. खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत आहे. कोळी समाजाला अण्णा वारंवार मदत करत होते, आठवण येते का अण्णाची? खूप आठवण येते. अण्णांची खूप आठवण प्रत्येकाच्या कार्यामधून जाणवते. समाजकार्य अण्णांचं सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये आपल्या परिवाराचं कार्य सामाजिकपणे सुरू आहे. हे खूप खूप गौरवास्पद वाटते. खूप अभिमानाचं आणि गौरवास्पद वाटते. अण्णांचं आणि दादासाहेबांचं कार्य अखंडितपणे सुरू आहे सर्व कोटे परिवाराकडून. मला सांगा, राजकारणात तुम्हाला आवड आहे का? सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. राजकारण आमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासूनच आहे. आमच्या परिवारामध्ये समाजकारणाची आवड आहे. समाजकारणाची आवड आहे. या जागृत अजून तिकडे जाऊ. आपले सगळे नगरसेवक आले, या इकडं या. ताई, काय मागणार आहो? हो ना, काय मागणार आहो? सोलापूरकरांना चांगलं आरोग्य चांगलं पाणी सगळं आपलं हे जे खूप सुविधा आहेत सगळं पूर्ण होईल त्यांनी मागणार. सुख समाधान आणि सगळंच मागणार आहे तुम्ही. पाणी बी मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आज जल ह्याच्यासाठीच आहे. आपल्या बायकांचं खरं देवी लवकर पूर्ण करतात. आपल्याला रोज नळाला पाणी यायला पाहिजे हेच देवीला प्रार्थना करते. राजकारणात यावं वाटतं नाही, मी फक्त समाजकारण आपल्या महिलांसाठी काय करू इच्छिते. धन्यवाद ताई. आपले नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. मला सांगा, काय मागितलं हो आईला आणि काय मागणार आहे? जनतेला सुखी ठेव आणि सोलापूरमध्ये पाऊस होते. जनतेला सुख ठेव आणि सगळ्याला सुखी ठेव. अजून काय सांगाल सगळ्या सोलापूरकरांना? सोलापूरकरांना काय सांगाल? सगळ्यांनी सुखी राहावं, आनंदी राहावं आणि एक दिवाणी राहावं. सगळे एक मताने राहू मन असं या सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे. आपण प्रत्येक महिलाकडे जाणार आहोत आणि प्रत्येक महिलाला विचारणार आहे बरं का सोलापूर दाखवा इकडं. आपले दादा आहेत देवेंद्र कोटे, त्यांच्या घरचे आलेले आहेत. दाखवा पूर्ण सगळी फॅमिली आहे. हा दाखवा दाखवा, हे सगळे कोटी फॅमिली आहे आणि माग आपले नगरसेवक. मला सांगा ताई, हे सगळं वातावरण तुमच्या प्रभागात निघतं, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. पहिल्यांदा अटेंड केले आणि सगळ्या महिलांसोबत चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. छान वाटतंय. असं सारखं असावं तुम्हाला असं वाटतंय का? हो हो, दरवर्षी असंच प्रमाणे कार्यक्रम केले तर आम्ही पण येऊ. छान वाटतंय. धन्यवाद. छान वाटतंय. आपण सगळ्यांना विचारणार आहे, या सगळ्या महिलांना विचारणार आहे. ताई, मला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय इकडे आल्यावर? खूप छान. भारी वाटतंय. भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. खूप छान. तुम्हाला? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. मला सांगा ताई, तुम्ही कुठल्या एरियातनं आलेत? लष्कर मधनं आलेत. तुम्ही कुठून आलेत? चौपड. चोपाडातनं आलेत. मला सांगा, तुम्ही कुठून आलेत? सोलापूर. सोलापूरचेच तुम्ही ताई?
सोलापूर कन्ना चौक. तुम्ही सोलापूर कन्ना चौक. कन्ना चौक सोलापूर. हा तुम्ही कुठून आले? विजापूर. विजापूर वरून आलेत. हे विजापूरचे आहेत. हा तुम्ही ताई? सोलापूर. सोलापूर. हा. तुम्ही सोलापूरच. कसं वाटतं इकडं? छान आनंद वाटायला लागलाय. हा? हा खूप छान. आनंद वाटायला लागला. तुम्हाला कसं वाटायलंय? आनंद वाटायलाय? खूप आनंद वाटायलाय. खूप आनंद वाटायला लागलाय. हे दिवस असा आहे की इथून आपल्या पैशाला झळ लागायची सुरुवात होते. म्हणजे हे आषाढी वारीपासून आपल्याला पैशाला झळ लागायची सुरुवात होते, ते पाक दिवाळीपर्यंत जात आहे. आणि हे बाजारामध्ये आपले पैसे येतात. आणि हे सगळेच महिला, आता हे नागपंचमी आहे, खूप सण चालू होते. मला सांगा, काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? समाधान वाटतंय. समाधान वाटतंय. त्यांना समाधान वाटतंय. का मागितलं आईला? सगळं चांगलं राहू दे म्हणून मागितलं. तुम्ही काय मागितलं हो? काय नाही. हा? काय नाही. काय बी नाही मागितलेत. हा तुम्ही कुठले आलेत? विजापूर. हो. कन्नड भरतात हा? येत नाही. येत नाही कन्नड भराला. तुम्ही कुठून? सोलापूर. सोलापूरचे विजापूरला दिलंय. हा हे आपल्या सोलापूरचे आहेत आणि त्यांना विजापूरला दिलंय. विजापूर वरनं ती आली आहे इथं आता. हा काय मागितलं आईला? काय नाही, सुख समाधान राहू दे. तुम्ही आजी काय मागितलं आईला? काय नाही, सगळं घरात सुख समृद्धी देऊ दे. सुख समृद्धी देऊ दे. तुम्ही काय मागितलं? मी वैरागून आलेली आहे, बार्शी, जिल्हा बार्शी, तालुका बार्शी. हे पारशी आहेत. गवळी समाजाचे. हो गवळी. हे सगळे महिला आपल्या गवळी समाजाचे आहेत. मला सांगा ताई, तुम्ही कुठून आलेत? इथेच आहे मी. सोलापूरचे आहेत. हे बी सोलापूरचे आहेत. सगळ्यांचं म्हणणं घेणार आहे. मला सांगा ताई, तुम्ही कुठून आलेत? सोलापूर. सोलापूर. तुम्ही? सोलापूर. 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 कसं वाटतंय? काय मागितलं आईला? सुखी ठेव, शांत ठेव. तुम्ही काय मागितलं? काय नाही, चांगला होऊ दे म्हणला. चांगलं होऊ दे. हा तुम्ही? कर्नाटक वरून आलो. कर्नाटक वरनं गवळी समाजाचे आहेत. हो, गवळी समाजाचे. कर्नाटक मधून. हो, गवळी समाजाचे. तुम्ही आम्ही इथलेच आहोत, सोलापूर. सोलापूरचे आहेत. मला सांगा ताई, काय मागितलं आईला? सुख समृद्धी समाधान हेच मागितलं. तुम्ही? सुखी ठेव, सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यांना सुखी ठेवू आणि आपल्या सोलापूरकरांना बी सुखी ठेवू. सुखी राहू दे, चांगलं राहू दे सगळ्यांना, पूर्ण महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रांना सुखी ठेवू असं या ताई म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? काय मागितलं आईला? सुख समृद्धी धन आणखी काय मागितलं? सर्वांना सुखी ठेवायचं. धन्यवाद ताई. तुम्ही काय मागितलं? सर्वांना सुखी ठेव. सोलापूरमध्ये कोणतं पण संकट येऊ नये अजिबात. सोलापूरमध्ये संकट येऊ नये असं या ताईचं म्हणणं आहे. मला सांगा ताई, तुम्ही काय मागितलं आईला? आशीर्वाद राहावा, मुलाबाळांना सर्व संकट ठेवावं. हा. पाऊस पाणी पडू दे, हा. जनताला सुखी करू दे. अजून काय मागायचं? पाऊस पाणी नाही, काय नाही. लक्षात असू दे सोलापूरकर, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे बरं का? काय केलं? हो बरोबर. पाऊस पडू दे, सगळ्याचं म्हणणं असंच आहे. पाऊस देखील पडू दे. इतर शहरात जे भूकंप व्हायला लागले ते आपल्या सोलापूरला होऊन त्याचे झटके बसून गोरगरिबांना सुख शांती नांदू दे, एवढीच देवाची इच्छा. तुम्ही इथलेच का? हो, इथले सोलापूरचीच आहे, प्रॉपर सोलापूरची. सोलापूर सगळ्यांनी सोलापूरच आहे. तुम्ही सोलापूरचे आहेत. तुम्ही काय मागितलं आईला? काय नाही, आशीर्वाद मागितलं, सगळं सुख शांती राहू दे. मला सांगा, आपलं सोलापूर कसं असायला पाहिजे? एकदम छान असायला पाहिजे. हा, समृद्धीनं भरलेलं भरभराटीचं. भरभराटीचं राहायला पाहिजे. आणखी काय असायला पाहिजे सोलापूरला? काय पाऊस तर असायलाच पाहिजे. आज पाहिजे, पावसाशिवाय तर काय नाहीये. वैरण पाणी सगळं महाग आहे. आत्ता बाहेर पडलं, महागाई झाली आहे. बरोबर, महागाई झाली आहे आणि ते महागाई कमी व्हावं असं आईला मागायला निघालेत हे सगळे. अजून प्रत्येक आपण महिलांना विचारणार आहे. या मला सांगा ताई, काय मागितलं आईला? आईला काय, सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा. गवळी समाजाला राहून दे, सगळ्यांना राहून दे आशीर्वाद. प्रत्येकाला गवळी समाजाला आशीर्वाद द्यावं असं या ताईचं म्हणणं आहे. मला सांगा, महागाई झाली आहे. तर झाली आहे, हा? महागाई तर झाली आहे. आईनं आमच्या कुटुंबाला सुखी ठेव हेच मागतो. सुखी ठेवावं. मला सांगा, महागाई झाली आहे. महागाई झाली, सुखी ठेवला, भात झाला, आनंदी ठेव. लक्ष्मी दरवर्षी असंच आनंद ठेवतो आम्ही बी, असंच आनंदीने येतो लक्ष्मीच्या दरबारला. ते तुम्ही काय मागितलं?
गुरु ढोर चांगले राहू दे, लक्ष्मीचा आशीर्वाद राहू दे. तुम्ही ह्या सोलापूरचेच का? हो नाही जालन्याचे. जालनाचे आहेत, तुम्हाला इथं दिलंय. धन्यवाद ताई. या इकडं, मला सांगा काय मागितलं व्हायला? आमच्या पूर्ण समाजाला आनंदी ठेव. महागाई झाली आहे तरी पण आम्हाला काय कमी पडत नाही. तरी पण यांना काय कमी पडत नाही. महागाई झाली आहे. मला सांगा आजी, तुमच्या काळात एवढी महागाई नव्हती, आता महागाई झाली, कसं वाटतंय तुम्हाला? कमी व्हावं महागाई वाटतंय. काय मागणार व्हायला? काय सगळं गुरं ढोर लेकरं बाळ. गुरं ढोरं लेकरं बाळ. मला सांगा काय मागणार व्हायला? सगळ्यांना सुखी राहू दे, हा? सगळ्यांना सुखी राहू दे, चांगले राहू दे. हा. पाऊस ते भरपूर येऊ दे. पाऊस पडू दे, हे सगळ्या महिलांचं म्हणणं आहे, या सगळ्या आपल्या बहिणींचं म्हणणं आहे की पाऊस पडू दे. मला सांगा महागाई झाली आहे, महागाई झालेली आहे, पाऊस पडू दे, चांगलं होऊ दे सगळ्यांना. सगळ्याच चांगलं होऊ दे, सगळ्याच चांगलं होऊ दे, नंतर माझं चांगलं होऊ दे, ह्यांचं म्हणणं असं आहे. मला सांगा महागाई झाली आहे, होय सगळ्याच चांगलं होऊ दे, तेच मागून घेतो देवाला. सगळ्याच चांगलं होऊ दे. इकडे या जागृत, मला सांगा काय मागितलं व्हायला? काय नाही, आरोग्य चांगलं राहू दे सगळ्याचं, सहकुटुंब सहपरिवारचं. आरोग्य चांगलं राहू दे. बरोबर. तुम्ही काय मागितलं? काय नाही, पाऊस पडू दे. पाऊस पडू दे, सगळ्याचं म्हणणं तेच आहे की काय मागितलं? समजा आपलं फॅमिली चांगलं राहू दे, सगळेजण चांगलं राहू दे म्हणून मागून. सगळे चांगले राहू दे. या इकडं, या ताईला विचारू मन. हो ताई, काय मागणार व्हायला? आईला काय मागावं? सगळं दिलंय तुम्हाला, सगळं दिलंय, आनंदी आहे. आनंदी आहे, आनंदी आहे. या इकडं, काय मागितलं आईला? तू पण सुखी राहा, आम्हाला पण सुखी ठेव. ती आई बी सुखी राहू दे आणि लेक बी सुखी राहू दे, असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगा आईकडे चाललो, काय मागणार आहो? मनात तर काही नाहीये, आशीर्वाद. आशीर्वाद मागणार आहे. हे आशीर्वाद मागणार आहेत. या इकडं, प्रत्येकाला विचारू काय मागणार आहो? हा? लाजू नका, काय मागणार आहो? सुख संपत्ती सगळ्यांना आयुष्य लागू दे. हा, सुख समृद्धी आणि माझं आरोग्य चांगलं राहू दे, हे सगळ्याच महिला मागा लागलेत. एक मिनिट सरक बाळ, काय मागितलं? मग चांगलं होऊ दे म्हणून मागतो, चांगलं होऊ दे म्हणून मागतो. चांगलं होऊ दे. हा ताई, तुम्ही काय मागितलं? देवीने आतापर्यंत सगळं दिलेलं आहे, अजून इथून पुढे पण चांगलं होऊ दे, चांगलं राहू दे, चांगलं होऊ दे, सुखी राहू दे. या इकडं, हा तुम्ही काय मागितलं? सगळे सुखासुखी राहू दे, छान राहू दे, मस्त राहू दे, बस एवढंच आशीर्वाद देवीचं. देवीचा आशीर्वाद होऊ दे. हे आपलं सोलापूर आहे आणि ह्याला सोलापूर म्हणलं जाते बर का. ಏನ್ ಬಿಡಿರಿ? ಏನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಸುಖದಾಗಿರ್ಬೇಕು, ಹಾ. ಎಲ್ಲಾ ಖುಷಿಗಳು ಆನಂದಾಗಿರ್ಬೇಕು, ಬಾಳ್ ಗೋಪಾಳ ಆಯುಷ ಬಾಳಷ್ಟು ತಗೋಬೇಕು. ಆನಂದ ಆನಂದ बाळ गोपाळ सांभाळून घ्यावं असं यांचं म्हणणं आहे. या इकडे जागृत, मला सांगा ताई काय मागणार व्हायला? सगळ्यांना सुखी ठेव म्हणून सांगणार. सगळ्याला सुखी ठेवू. आपलं सोलापूर कसं असायला पाहिजे? चांगलं असायला पाहिजे, एकदम व्यवस्थित. पाणी येतं का तुमच्याकडे? येतं की येतं, इथं रोज. उपाशी मरत नाही सोलापूर मध्ये. सोलापूर मध्ये उपाशी मरत नाही, हे बरोबर आहे. लक्ष्मीची कृपा भरपूर आहे सोलापूरवर. हा, सिद्धरामेश्वरचे ना आपल्या कृपाभवानी माता, लक्ष्मी आई, सगळ्यांची कृपा आहे. सगळ्यांची कृपा आहे. मला सांगा काय मागायला चालला हो आईला? आईला सुख समाधान आनंदात ठेवा, सर्वांना आनंदात ठेवू दे. असंच हसत खेळत गोपाळ कृष्ण असंच राहू दे, आमचं 3-3 वर्ष असंच जोरात होऊ दे आमचं होय. आईचा आशीर्वाद असू दे, हा. शेवटपर्यंत असू द्या. शेवटपर्यंत असू दे. चला चालता चालता बोलू. तुम्ही काय मागितलं हो? आम्ही काही नाही, लेकरांना सुख समाधान शांतता लागावी. आई लक्ष्मी आईला एवढेच चरणी मागतो की सुखी लागावं सगळ्यांना, बास झालं. हा, मला सांगा काय मागितलं हो? सुखी ठेवू आई लक्ष्मीबाई सगळ्यांना. हा. आणखी असंच जत्रा होऊ दे तुझी चांगली. अशीच जत्रा होऊ दे चांगली, असं ह्या सगळ्याच महिलांचं म्हणणं आहे. हा, अजून कोण राहिलंय? काय मागायला चालला हो आईला? आईला काय मागायला चालला? आईला आशीर्वाद मागायला चाललो. आणखी काय आशीर्वाद मागायला चालले. या जागृत,
काय मागणार आहो? लक्ष्मीचंच. लक्ष्मीचं चांग बोल. काय मागणार आहो? हे आपल्या सोलापूरच्या महिन्यात लास्टेत धाडशीहून महिला पुढे यायला पाहिजे. मला सांगा ताई, काय मागितलं आईला? काय नाही, असंच चांगलं राहू दे. चांगलं राहू दे. तुम्हाला काय वाटतंय? काय मागणार आईला गेल्यावर? पाऊस पडू दे म्हणून. पाऊस पडू दे म्हणून. बापरे, पाऊस पडू दे. सगळ्यांचं म्हणणं आहे पाऊस पडू दे. मला सांगा ताई, काय मागणार आहो आईला? काय पाऊस पडू दे, सगळं काही सगळ्यांचंही चांगलं होऊ दे. सगळे हे शेतकरी आहेत आणि सगळ्यापाशी म्हशा गाई सगळं मसरे भरपूर असतात आणि हे पाऊस पडू दे हे सगळेच महिला म्हणा लागलेत. काय मागणार आहो गेल्यावर? पाऊस पडू दे आणि स्वस्ताही मिळू दे. गोरगरिबांना सगळ्यांना सुखसाई मिळू दे. महागाई वाढली आहे बरं का, आहे की नाही? थोडीफार स्वस्ताही मिळू दे की केवळ लोकांना पण सगळ्या सुखसोयी मिळायला पाहिजे. धन्यवाद ताई. खरंच महागाई वाढली आहे. तुम्हाला काय वाटतंय? काय मागणार आहो आईला? जे आमची इच्छा ती पूर्ण होऊ दे. ह्यांची जेवढी इच्छा तेवढी सगळीच पूर्ण कर आई, असं यांचं म्हणणं आहे बरं का. या इकडं, काय मागायला चालला हो? सगळं आनंदात राहू दे. आपलं सोलापूर चांगलं राहू दे. आपलं सोलापूर चांगलं राहू दे. हा, सगळ्यात सुखी राहू दे एवढं चालून देवाला. सगळे सुखी राहू दे. सगळ्यांना विचारणार आहो. या इकडं, काय मागणार आहो आईला? का नाही मागणार का नाही मागणार चांगलं असंच राहू दे. आमचं एकत्र होऊन असंच काढू दे. चांगलं दिसतंय. वाढायला पाहिजे. नवीन नवीन उपक्रम व्हायला पाहिजेत आमची डोळी समाजाची. असंच प्रगती व्हावं आमची, असं म्हणायचं. हा, सगळे एकजूट झाले. हा, एकजूट झालं की सगळे. या जागृत ताई, मला सांगा काय मागायला चालला हो आईला? हा, आणखी धनधान्य हा, भरपूर देऊ दे बस. सुख समाधान आणि सगळंच मागायला चालले. तुम्ही काय मागणार आहो? काय नाही, सामन्याला सुखी ठेवा. सगळ्याला सुखी ठेवा. सगळ्याला सुखी ठेवा. काय मागणार आहो आईला? काय सगळ्यांनी सुखी राहिलं बस झालं. अजून अजून काय मागणार? सगळे सुखी तर आपण पण सुखी. सगळे सुखी तर आपण सुखी. तुम्ही काय मागितलं? सुखात राहू दे फक्त. फक्त सुखात राहू दे. सगळ्यांचं भलं होऊ दे. सगळ्यांचं भलं होऊ दे. कुठं आहेत? हा, मला सांगा काय मागणार आहो? धन दौलत, सुखी परिवार, नवरा लेकरा नवरा सगळंच छान राहू दे. सगळ्याचं म्हणणं असं असतंय, सगळ्या महिलांचं म्हणणं असतंय माझा संसार चांगला होऊ दे आणि मी व्यवस्थित सगळं काय माझा संसार नीट चाललं की मी आईला बी येत असते, असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा आजी, काय मागायला चालला आईला? काय हेच पाऊस पाणी, अजून काय मागायचं? होय, सगळे महिला म्हणतात की पाऊस पाणी पाहिजे म्हणून. तुम्ही काय मागणार आहात? हे राज्य हिंदूचे व्हावे. हे राज्य हिंदूचं व्हावं यांचं असं म्हणणं आहे. या इकडं, काय मागणार आहो आईला? काय काय मागाव? चांगलं होऊ दे म्हणून एवढंच. चांगलं होऊ दे, प्रत्येक महिलांचं घेणार आहे. बाळा, तू काय मागणार आहे आईला? काही नाही, फक्त सगळेजण चांगलं म्हणजे सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावं. सगळ्या माणसांना सगळ्या माणसांना चांगली बुद्धी द्यावं. चांगला प्रश्न आहे तिचा, उत्तर चांगलं आहे. मला सांगा ताई, काय मागायला चालला हो? आईला काय मागणार आहो? काय हेच संसार, पाऊस पाणी, आपलं गुरंढोरं चांगले व्हावं, चांगले राहावं, सगळ्यांना सुखी ठेवावं. सगळ्यांना सुखी ठेवू असं, बरोबर? तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही बी चालला हो. लक्ष्मीला लेकरं बाळा सुखाने ठेवू दे, गुरं दारं सर्व सुखाने ठेवू दे, संसार सुखाचा जाऊ दे. संसार सुखाचा जाऊ दे. या जागृत, तुम्ही काय मागणार आहे? काय मागतात? सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव आणि पाऊस पडू दे. पाऊस पडू दे. पाऊस तर नाहीयेत आमच्या सोलापुरात. पाऊस तर आमचा एवढा मेळा पूर्ण पडला ना, पाऊस यावंच.
बस एवढीच अपेक्षा आहे. हा पाऊस यायला पाहिजे. हा, इथेच. काय मागणार आहोत? आणि देवीला सुखी ठेव म्हणते, सगळ्या आनंद ठेव म्हणते बस. होय. खूप छान आनंद वाटायला लागला अभिषेक न्यायला. आनंद वाटायला लागलाय. मला सांगा काय मागणार आहोत? लक्ष्मीला उदंड आयुष्य लाभा मिळू दे. असाच कुंभमेळा पुढच्या वर्षी 2-3 वर्षांनी अजून एकदा होऊ दे. दरवर्षी असं मेळा. शक्ती देऊ दे. हा हा भक्ती देऊ दे, शक्ती देऊ दे, सगळ्या समाजाला चांगलं ठेवू दे. हा. तिकडे या. मला सांगा ताई काय मागायला व्हायला? आईला सुख समाधान शांती समृद्धी. हे सोलापूर मध्ये पाऊस येऊ दे. सोलापूर मध्ये पाऊस येऊ दे. तुम्ही काय मागणार आहोत? आम्ही काय नाही, लक्ष्मी चांगला होऊ दे, गवळी समाजांचं सगळ्यांचं एवढंच. गवळी समाजाचं चांगलं होऊ दे. या इकडं. काय मागायला चालला हो? सुख शांती समृद्धी सगळ्या जगाला. सगळ्या जगाला सुख समाधी. या इकडं जागृत. हा आता आपण हा काय मागणार आहोत आईला? जागृत. आईला काय लेकर बाळ सुखी सुख शांती समाधान असं 3 वर्षाला येऊ दे, बळ देऊ दे, चालत राहायचं एवढं देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद. जागृती या इकडं. हा 1 मिनिट थांबा. काय मागणार आहोत आईला? काय नाही, सुखी ठेव म्हणायचं देवीला सगळ्यांना. तेवढंच म्हणायचं. हा एवढंच. सगळ्याला सुखी ठेव, सगळ्यांना दाखवा. या इकडं. हा हा हे बोलतेत, भांडणं करायला लागेल आपल्या बरोबर बोलण्यासाठी. हा मला सांगा काय मागणार आहोत आईला? काय मला सर्वांना सुखी ठेवावा, आनंदी ठेवा, सुखी ठेवावा बस. हा आमच्या पाऊस पाहिजे, आमचं सोलापूर चांगलं होऊ द्या, सगळ्याला सुख समाधान लागू द्या, सगळ्याचे शरीर आरोग्य राहू द्या. सोलापूर मध्ये पाणी आहे का? पाणी आहे. तुमच्या एरियात आहे? हाय रे. कुठं राहता तुम्ही? सोमानी फ्लॅट, विश्रांती चौक. विश्रांती चौक. हा हे सगळे प्रभाग 3 मधल्या तिकडं पाणी पाणी आहे सगळं, आहे की नाही? आजी मला सांगा काय मागणार आहोत आईला? काय मागत नाही, 2 हात 1 मस्तक बस, एवढंच मागायचं. काय मागायचं आईला? सगळं भरपूर दिली, आनंद आहे, आनंद चाललाय सगळं, अजून काय मागायचं? सगळा आनंद चाललाय. 2 हात 1 मस्तक जोडाचा, आई तूच म्हणायचं, बघ म्हणायचं, नमस्कार करायचं. धन्यवाद. जागृत पाठीमागे दाखवा. हा ताई 1 मिनिट. हे जलमेळावा आहे. हा तुम्ही बोललात की मगाशी. हा हे बोलले. या जागृत अजून मला सांगा ताई काय मागायला चालला हो? लक्ष्मीचा चांगले सुखी ठेव आई सगळ्या गवळी समाजाच्या ग्रुपला. गवळी समाजाला सुखी ठेव. चला आपण पुढे जाऊ आणि हे सगळे महिलांची मिरवणूक आपलं जलकुंभ निघालाय. या जलकुंभामध्ये आपण सगळ्याच महिलांचं म्हणणं घेतलं बरं का. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे सोलापूर.